नमस्कार मंडळी, प्रहार डिजिटलच्या डिजिटल दुनियेचा मिडास टच या दिवाळी स्पेशल सेगमेंटमध्ये आपणा सर्वांचं मी अनघा मनपूर्वक स्वागत करते. अर्थातच डिजिटल तंत्रज्ञानाने आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केला आहे. तो इतका बदल केला आहे की एखाद्याचं आयुष्यच बदलून गेलं आहे, त्याला नवीन ओळख मिळाली आहे. अशाच एका व्यक्तीला आज आपण इथे भेटणार आहोत. कोण तुम्हाला माहिती आहे? आज आपल्या भेटीला आले आहेत खेडचे जावई किंवा गुरव वायरमन. तेव्हा भेटूया आपण अभिषेक गुरव यांना. नमस्कार अभिषेक. नमस्कार. जशी ओळख करून दिली की गुरव वायरमन किंवा खेडचा जावई हीच आता लाखो लोकांची ओळख तुमची झालेली आहे. पण मला सांगायला आवडेल की हे आपले जे गुरव वायरमन आहेत ते रत्नागिरीतील पावसचे सुपुत्र आहेत आणि इथून ते जगाशी बोलत असतात किंवा ते आपली कलाकृती दाखवत असतात. आणि आज त्यांचे लाखो फॉलोअर्स त्यांनी इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर त्यांचे आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाने त्यांच्याही आयुष्यामध्ये खूप बदल केलेला आहे. एक नवी ओळख तुम्हाला मिळालेली आहे. तर या अनुषंगाने तुमचा हा इथपर्यंतचा जो काही प्रवास आहे तो आपण आज जाणून घेणार आहोत. सुरुवात इथूनच करते की गुरव वायरमन आयुष्यामध्ये कसा आला म्हणजे तो असं काही ठरवून नाही गेला होता की गुरव वायरमन म्हणजे असा मी गुरव आहे अभिषेक गुरव म्हणून ते वायरमन कॅरेक्टर होता एक पहिला सुरुवातीला केला होता तो. त्याच्यानंतर मग नुसता वायरमन काय असं काहीतरी नाव पाहिजे ना म्हणून ते गुरव असं गुरव वायरमन असं. पण मला काय किंवा अनेकांना प्रश्न पडतो की तुम्ही खरंच महावितरणमध्ये काम करता का? कारण तुम्ही इतकं ते पद्धतशीर घेता, प्रत्येक गोष्टी करता. पण हे रील्स बनवायला केव्हा सुरुवात केलीत? रील्स बनवायला सुरुवात 3 वर्ष झाले. त्याच्या आधी युट्यूब बनवायचो. युट्यूब आता पण करतो. रील्स नंतर सुरू केलं जेव्हा मुंबईला होतो तेव्हा. पण त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळायला लागला. म्हणजे पहिला युट्यूब करायचो. जॉब करत करत मुंबईला होतो तेव्हा युट्यूब करायचो. त्याच्यानंतर मग रील्स मला वेळ नाही भेटायचा युट्यूब कारण ती मोठी व्हिडिओ असायची 10-15 मिनिटाची. हे कसे शॉर्ट असतात तर मग ती वेळ नाही भेटायचा. मग अशाच त्या कट करायला लागलो व्हिडिओ युट्यूबच्याच इंस्टाग्रामला टाकायला लागलो रील्स म्हणून. वेळ नाही भेटायचा त्याच्यामुळे त्यांना व्ह्यूज यायला लागले. आणि ते असे फॉलोअर्स वाढत गेले थोडे असे. मग म्हटलं की आता वेळ तर भेटत नाही कारण 2-3 महिने सुट्टी, संडे पण सुट्टी नसायची. नंतर मग जेव्हा दुसऱ्या महिन्यात सुट्टी भेटायला लागली संडेची परत मग त्याच्यानंतर मग म्हटलं आता रील्स प्रॉपर बनवूया. मुंबईलाच होते तेव्हा. नंतर मग संडेचा रील्स 3-4 जायचो, शूट करायचो. आठवडाभर त्या एक दिवस टाकायचो परत संडेला असं. मुंबईला तुम्ही आज जॉब करत होतात. कसला जॉब करत होतात? मी VFX ॲनिमेशन मध्ये का? अच्छा, म्हणजे त्याचं शिक्षण झालंय तुमचं प्रॉपर? मी इकडेच होतो आधी. म्हणजे इकडेच मुंबईला 2-3 वर्षच होतो मी. त्याचं शिकून वगैरे इकडेच गेलो होतो. अच्छा, मग तुमचं पूर्ण शिक्षण किंवा तुमचं बालपण कुठलं आहे? मी पावसचं ऍक्च्युली नाही. पावस म्हणजे कसं मेन गाव आहे ना. मी मेरवीतला आहे. अच्छा. मेरवीज माझं गाव आहे. पावस जवळ आहे माझ्यापासून. गाव बाजूला बाजारपेठ आहे ती. त्याच्यामुळे शूटबीट जास्त मी सगळं पावसलाच जास्त करतो. शिक्षण कुठे, बालपण कुठे गेलं? शिक्षण कुठे? बालपण मेरवी. शिक्षण नंतर पावसला हायस्कूल 10वी पर्यंत. आणि नंतर मी हरच्यात होतो 11वीला सायन्सला वगैरे. नंतर मग गोगटेला होतो, नापास झालो सायन्सला 1 वर्ष. नापास झालो. नंतर मग म्हटलं आता काय करू. ऍक्च्युली मला इंजिनियर व्हायचं हे माहित नाही कोणाला. इंजिनियर व्हायचं सुरुवातीला पॉलिटेक्निकला पण 10वीच्या नंतर गेलेलो इकडे ते. पण ते काय झालं नाही. अच्छा. म्हटलं मग सायन्सला जाऊया. आणि त्यांना होतो. नंतर 12वीला नापास झालो. त्याच्यानंतर मग आता म्हटलं काय करायचं. मग ॲनिमेशन कोणतरी, तेव्हा ॲनिमेशन एवढं काय आपल्या स्मॉल टाउनला नव्हतं. मुंबईत वगैरे ठीक होता. मग कोणतरी सांगितलं की असं ॲनिमेशन आहे ते कर. मग ते असं कळलं की ते शिकवतात. तेवढं त्या लेवलला शिकवत नव्हते. बट तर शिकवतील. मग इथून तुला मुंबईला वगैरे जॉबला वगैरे करशील असं. ते ॲनिमेशन शिकत म्हणजे ते स्टार्ट केलं. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली ते रमेश कला अकादमी म्हणून आहे रत्नागिरी. ते प्रॉपर थिएटर, नाटक वगैरे असं शिकवायचे दुपारनंतर वगैरे. तर मग तिथे मी दुपारी इथपर्यंत असायचो. इथेच आरोग्य मंदिरला होते ते ॲनिमेशन शिकायचो आणि खाली जायचो. मग ते संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत वगैरे तिकडेच नाटक हे होते. मग तिथे ते ऍक्च्युली सवय होत गेली ऍक्टिंगची. आधी मी नाटक करायचो बट ते ना हौशी म्हणून करायचो गावात. ते
तर तिथे ऍक्च्युली जरा कळायला लागलं म्हणजे काय ऍक्टिंग, मेथड ऍक्टिंग, थिएटर ऍक्टिंग सगळं, कसं उभं राहायचं, काय डायलॉग सगळं ते बऱ्यापैकी म्हणजे आता पण कधी काही अजून पण एवढं प्रॉपर नाही मी करत, अजून चुका वगैरे होतात, पण ते पॉलिश काय प्रॉपर असतं ना ते शिकत गेलो तिथून, त्याच्यामुळे मी कदाचित असेल ते म्हणजे. पण मला असं वाटतं की हौशी रंगभूमीमध्ये ना की असं हे मेथड ऍक्टिंग आहे असं शिकवत नाही, चल उभा राहा आणि मग बघून आपण शिकतो, समोरचा करतो तसा, असं हौशी नव्हतं ते, प्रॉपर शिकवायचे प्रशिक्षण. अच्छा, पण मग हे लहानपणापासून करायचं की कॉलेजला आल्यानंतर किंवा अकॅडमीमध्ये गेल्यानंतर? मी बोललो ना, मी नाटक आमच्या वाडीत किंवा गावात वगैरे करे, नवरात्रात जास्त व्हायची नाटकं आमच्या गावात, 9च्या 9 माळे, आता नाही तेवढ्या होत, तेव्हा तर व्हायच्या, तेव्हा ती सवय एक बघे नाटक. क्रिकेट पण आवडतं मला, पण नाटक वगैरे. सो नंतर मग जरा त्यांच्यातून म्हणजे मी तेव्हा 10वीत 8वी 9वीत असं त्या पिरियडला वगैरे मी रेसलला वगैरे जायचो, असंच काय पण असायचं, वाडीतले असायचे ना ते मोठे वगैरे, ते जरा बघायला मजा यायची, मग जायचो. मग ते असं ना छोटे छोटे कॅरेक्टर द्यायचे, असंच काहीतरी असायचं, म्हणजे काय पण असायचा, म्हणजे त्या लेडी कॅरेक्टरचा छोटा भाव मध्ये जाणारा, गडी छोटा येतो किंवा पोस्टमन छोटा, तर असे ना 3-4 नाटकात मध्ये जायचे. मग ती सवय झाली तिथून, असं ऍक्च्युली असेल. बट म्हणजे रंगभूमीवर असं पटकन कॉन्फिडन्स तरी आला, उभा राहू शकतो आपण, ते गावातच. बरोबर. त्याच्यानंतर मग जेव्हा इकडे सगळे झालं, मग म्हटलं, मग हे पण कळलं मला की अकादमी वगैरे अशी आहे, मग तिथे जॉईन केला 1-1.5 वर्ष, मग हे पण 1-1.5 वर्ष, ते एकदम सेम पॅचला होतं माझं. असं सगळं होतं. मग जेव्हा अकादमी चालू होतं प्रॉपर मग कळायला लागला. मग त्याच्यानंतर मी 2-3-4 वर्ष जवळ बरीच अशी हौशी, थिएटरला, इकडे सावरकरला वगैरे बरीच एकांकिका नाटकं वगैरे केली. तोपर्यंत काय युट्यूब, इन्स्टा काय नव्हतं, इतकं वापरत नव्हतो आपण. किती सालातलं सांगताय तुम्ही मला? त्या आठवत नाही आता, 6-7 वर्ष झाले. त्याच्यानंतर मग ते कोविडचा वगैरे पिरियड होता बघा, त्याच्या आधी मुंबईला होतो, तेव्हा मग आलो आणि मग म्हटलं आता काय करू, पोरं बिरं असायची, मग ते युट्यूब स्टार्ट केला. तेव्हा इन्स्टा तेवढा नव्हता, जस्ट ओपन झाला होता, तेवढा नव्हता कोणाचा काय, युट्यूब आधीपासून होता. तर मग युट्यूबला 2-3 मिनिटाच्या व्हिडिओ बनवायला लागलो. ते कळायला लागलं लोकांना, काहीतरी गावातलं ते ऍक्च्युली ते सगळेच हसता बिसत, ते सोडा, बट ते असं होतं थोडक्यात सुरुवात. पण पहिला व्हिडिओ कुठला गेला युट्यूबला तुम्ही? गावातली कार्टी म्हणून एक होता, तर तो व्हिडिओ होता. तेव्हा काय कळायचं नाही, ऍक्च्युली काय कळायचं नाही, बट कसं अॅनिमेशन केल्यामुळे एडिटिंग यायची मला, ते प्लस पॉईंट होतं. आणि थिएटर शिकल्यामुळे ऍक्टिंग यायची. सो ते म्हटलं काहीतरी आपणच करूया असं. इथे काय म्हटलं काय इंडस्ट्री आपल्याकडून ओळख, किंवा आपण मोठ्या गायच्या घराचं काय हाय प्रोफाईल नाही की प्रोचर, असं म्हटलं आपण काय करूया, जर सोशल मीडिया आता येतोय तर तसं ते झालं. पहिलं तो गावातली काठी, ती पोरं बिरं होती ना 1-2 अशी वाडी सगळ्यांना घेऊन जरा, म्हणजे असं, तर ते सुचलं होतं मला. मग ते टवाळ पोरं असतात गावातली, ती काय करू शकतात म्हणजे मजा, असं ते असं केलं होतं 2-3 व्हिडिओ. ते पण छोटे छोटेच होते, 3-4 मिनिटाचे अशा होत्या. पण मग कोरोना नंतर घरी आलात मुंबईवरनं की कोरोना नंतर मुंबईला गेलात तुम्ही? कसं? त्याच्या आधी पण होतो मुंबईला, त्याच्या आधी होतो जवळजवळ मुंबईत 2-2.5-3 वर्ष होतो. त्याच्यानंतर इकडे आलो, इकडे मग सगळं ते करत करत ते मग परत तिकडे मुंबईला गेलो, असं आहे ते. पण जॉब मध्ये वेळ मिळत नव्हता? कारण माझा जॉब म्हणजे कसा, एडिटिंग फील्ड म्हणजे कसा, मी एक दिवस गेलो तो संध्याकाळी येईन की नाही पण गॅरंटी, स्टुडिओत वर्क आला की मग वर्क असा, त्याच्यामुळे. मग त्या अनुभवाचा आता फायदा होतो सगळा जॉबचा? त्याचा तसा काय फायदा नाही होत, त्याचा तसा तो फील्डच वेगळं आहे ना, ती अॅनिमेशन करायचं. अॅनिमेशन करतो. फायदा म्हणजे काय, एडिटिंग शिकलो मी, ती मी स्वतः आता सगळी करतो ना, त्यामुळे ते होतं. बाकी तसा त्या फील्डचा आणि इथला तसा काय फायदा नाही. मग युट्यूब करता करता लक्षात आलं की आपल्याला वेळ मिळत नाही, मग तुम्ही त्याचे छोटे छोटे व्हिडिओ केले, तोपर्यंत इंस्टाग्राम आयुष्यामध्ये आलं, मग रील्सचं हे झालं. तर इंस्टाग्राम ते अनायासे आलेलं, ते कसं आलं? ते बोललो ना तुम्हाला की मला वेळ नाही भेटायचा एका सिच्युएशनला मोठ्या व्हिडिओ करायला युट्यूबला. आणि इंस्टा जस्ट 400-500 फॉलोअर्स असतील तेव्हा, आणि ते असेच त्या कट म्हटला मोरदे आहेत तर पण एक्सपोर्ट केले असत ना फुटेज मोठ्या, त्यातले मग चांगले चांगले. माझा हे होता ट्रेन मध्ये जाताना ना, मी मावशीकडे राहायचो तेव्हा, मी मालाडला होतो जॉबला मी, आणि जाताना मग त्या वेळात ना मी एडिट करायचो, कट करायचो कुठला तरी पॅसेज चांगला असा. माझ्याकडे फुटेज होते सगळे युट्यूबचे, त्यातला चांगला असं डोका लावून करायचो, थोडा एडिट जरा वेगळा चांगला करायचो त्याला, आणि जाऊन मग अपलोड करायचो. हे रोजचा ठरलेलं, म्हटलं काय होईल ते ऍक्च्युली ते व्हायरल होत गेल्या, त्याच्यामुळे आलं. मी असं ठरवलं नव्हतं की इंस्टाग्राम वगैरे. ऍक्च्युली मला युट्यूब जास्त आवडतो. युट्यूबवर तुम्ही कसले विषय घेऊन व्हिडिओ करायचा एवढे लांब असायचे? तर सिरीज, खेडचा जावय,
मग खेडचा जावई रीलला बघितलं की युट्यूबला रीलला बघितलं. हा, मग खेडचा जावई ही सिरीज युट्यूबची आहे. अच्छा. हा, युट्यूबला अभिषेक गुरु सर्च केलात ना, खेडचा जावई मोठ्या 15-20 मिनिटाची सिरीज आहे. अच्छा. तीच मी ती कट करून युट्यूबला टाकली. गुरव वायरमन ही सिरीज आहे युट्यूबला, ती मी कट करतो त्यातली, म्हणजे सेपरेट पण बनवतो नाही असं नाही, बट त्या युट्यूबला पण सिरीज आहे. इंस्टाग्रामला बूम झालेला तुमचा पहिला हे कुठला, म्हणजे गुरव वायरमन की खेड? नाही, गुरव वायरमन वगैरे खूप नंतरच्या गोष्टी आहेत. हा, त्या आता 1.5 वर्ष वगैरे आता असतील, बट 1 वर्ष वगैरे मुंबईतल्याच माझ्या गेल्या होत्या पहिल्या. तेव्हा मुंबईत होतो ना मी, मुंबईतल्या संडेला एक बनवली होती आणि त्या पिरियडला 4-5 मिलियन गेलेली. हा, त्यावेळी मी 10,000 पण सबस्क्रायबर फॉलोअर्स नव्हते तेव्हा ती 4-5 मिलियन गेली. सो ती पहिली होती, तिथून माझे 10,000 लगेच झाले होते. ती पहिली गेली होती. पण मग तेव्हा वाटलं अरे हे काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला आता फॉलोअर्स वाढतायत आपल्याला, तर ह्याच्यात काहीतरी केलं पाहिजे, असं म्हणजे सिरियसली केलं पाहिजे असं वाटलं का तेव्हा? सिरियसली ना, आम्ही असं म्हणजे हे नाही, बट सिरियसली माझा माइंड ना आधीपासूनच होता. अच्छा, हे करायचं टाइमपास म्हणून नाही आलो. हा, माझा जॉब टाइमपास होता, हे त्यांना पण माहित होतं. हा, इकडे पण नॅशनल मेडिकलला पण होतो मी, त्याच्यानंतर आलो तेव्हा 6 महिने इथे होतो मी नॅशनल मेडिकलला, पार्टी बिलिंगला वगैरे होतो मी. आणि सिरियसनेस होता बिकॉज मी थिएटर म्हणजे ऍक्टिंग वगैरे करायचो. सो आणि कसा हे होता म्हणजे मोठा म्हणजे एक टाइम येईल की नंतर मला वेळ भेटणार नाही, म्हणजे बऱ्यापैकी अर्निंग फेम वाढत जाईल, मग मी सगळं सोडेन जॉब, ते कंटिन्यू नाही करायचं आहे, ते असं जस्ट एक बॅकअप. पण हे ठरलेलं होतं की ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या कोणाला गॅरंटी नव्हती, मलाच होती फक्त ती. म्हणजे होईल असं काहीतरी, आणि करत पुढे ह्याच्यात काहीतरी करेन. आता नंतर ते झालं. छान ओळख मिळालेली. कुठले फॉलोअर्स आहेत किंवा कोणाचा संपर्क करतं का? फॉलोअर्स काय कोकणातले जास्त आहेत, मुंबईचे आहेत, पुणे. आता ते गुरुवारमध्ये जास्त झाल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचे बरेच मेसेज असतात, बट जास्त ऑडियन्स हा आपल्या इकडचा आहे. तुम्ही दाखवताना कोकणातली संस्कृती दाखवता, कोकणचं लोकजीवन कसं आहे ते दाखवता, लोक कशी राहतात, अगदी सिंपल जीवन जगणारी आपली सगळी कोकणातली माणसं आहेत, आणि गावामधली माणसं हे खूप कमी वेळेला समोर येतं. पण तुमच्या रील्स मधनं, तुमच्या व्हिडिओ मधनं ते इतकं छान पद्धतीने दाखवलं जातं, किंवा एखादं भावनिक असतं. जसं आता मी तुम्हाला म्हणलं की गणपतीमध्ये चाकरमानी परत निघाल्यावर तो जी भावनिक अगतिकता येते, किंवा लोकांना जो काही त्रास होतो, किंवा रिकामी घरं जशी दिसतात, तर जेव्हा एखादं कंटेंट तयार करता, युट्यूब असू दे किंवा रील्स असू दे, तर त्याचा विचार आधी करता? माझा बेस आहे ना हा जास्त कॉमेडी आहे, म्हणजे एंटरटेन एक असतो. एक्झाम्पल आता अशोक सराफ वगैरे ते झोन आहे, असं नाही की ते सिरियस नाही करायचे, ते तगडे ऍक्टर होते, बट तो लोकांना एक होतो ना याच्याकडे बघताना, त्यांचे ते सिनेमे जास्त हिट झाले, अशी म्हणजे प्रॉपर कॉमेडी झोनची अशी मस्त. दादा कोण एक्झाम्पल देतो भाई, बाप माणूस, बट तो झोन माझ्या लोकांना तो आवडतो जास्त. असं नाही की सिरियस वगैरे पण करतो मध्ये मध्ये, हा सवय झाले. हा, तुम्ही काय विचार करताय? विचार असं मी जास्त नाही करत, काय मला जे वाटतं प्रॉपर कॅरेक्टर आवडला की करा, मग करतो मी. सिरियस पण एखादा असेल, गणपती कोकणा बिकणातला असं काही, किंवा काही विषय असेल वाटलं, आता मध्येच महाराजांची वगैरे भूमिका ती किल्ल्यावर वगैरे केली होती, ती पण मला असं वाटलं की करतो, असं काय ठरवून नाही. जास्त कॉमेडी करतो, लोकांना आवडतो म्हणून, बट असं कधी वाटतं ना मध्ये वेगळा पण ट्राय करूया कधी, मग भले तुम्ही व्ह्यूजचा विचार करत नाही मी. आता महाराजांची केली तेव्हा व्ह्यूजचा मला काही पडली नव्हती, बिकॉज त्या कॅरेक्टरसाठी कॉस्ट्युम ह्या त्या गोष्टी लय खर्चिक आणि मेहनत होती त्याला, जी बाकीच्यांना नॉर्मल तेवढं लागत नाही, बट ती केली. बघ मला करायची होती तेव्हा ती जयंती होती, तर म्हटलं करूया, बाकी ठीक आहे. मला त्या रील्स कडून काय व्ह्यूची अशी काय ही नव्हती. महाराजांसाठी हा मला कॅरेक्टर करतो, काय करू शकतो आर्टिस्ट, सो मी ते केलं होतं, बाकी असं. पण आता तुमच्यावर ना अनेक मुलं दिसतात गावातली, किंवा तुमचे मित्र असतील, तर मग ते कशी लोक सगळे तयार झाली? माझ्यासोबत असं कसं आहे, कंटिन्यू असं कोण एक नाही दिसणार. हो बरोबर. तयार म्हणजे काय, आता माहितच झालंय ना सगळं, म्हणजे असं. सो कोण विचारतो, मित्र वगैरे असं जे काय अजून 2-3 असे आहेत, स्टार्टिंग पासून आहेत, ते अजून पण आहेत, काय ना काय येतात. लेडी कॅरेक्टर पण आहेत, ज्या जुन्या युट्यूब पासून आहेत, श्रेया एक आहेत, तर त्या वगैरे अजून पण येतात वगैरे. बट असं काय असं कन्फर्म असं नाही, मी ऍडजस्ट करणारा आधीपासून होतो, बिकॉज हे काय पिक्चर नाही प्रॉपर सगळं ऍडजस्ट व्हायला. सो बाबा मी स्टार्टिंगला भरपूर असे प्रॉब्लेम्स होत गेले आहेत, यायचे नाही ह्या त्या गोष्टी. सो मला सवय झाली की
7-8 मी ऑप्शन ठेवायचो, त्यातला कोणतरी एक फळ बोलायचं, चला करा शूट, असं होतं माझं माइंड. पण हे ना कोकणामध्ये आहे, आपण ऍडजस्ट करतो की नाटकांमध्ये सुद्धा असं आहे की हे कॅरेक्टर नाही आलं तर चल तू इथे उभा राहणे, मग तेच व्हिडिओ तेच करायचो तेच करायचो मी. पण मग सगळ्यांनी आता साथ दिली. आता हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की अरे ह्याच्यामध्ये अभिषेकला पण हे मिळतंय, तर आपण पण बरोबर गेलं पाहिजे मित्राबरोबर, असं वाटायला लागलं मित्रांना. येतात बरेच जण येतात, नवीन आता खेडला करतो ते सगळे आर्टिस्ट खेडचे आहेत, मुंबईला करतो ते मुंबईचे आहेत, रत्नागिरी करतो रत्नागिरीचे आहेत, सिटीतले तिकडे करतो तिकडचे आहेत, राजापूर साईडला कधी तिकडचे पण आहेत, असे बरेच ठिकाणचे. असे ओळखी येतात कशा झाल्यामुळे ते कोण ना कोण ऍडजस्ट होतात. या सगळ्या कालावधीमध्ये तुम्ही कोकणातल्या वेगवेगळ्या भागांवर शूटिंग दिसलंय, म्हणजे आता तुम्ही म्हटलं, जसं म्हटलं राजापूर म्हटलं, खेड म्हटलं, तर ते लोकेशन्स कशी शोधता, की असं ठरवता ह्या लोकेशनला जाऊन करायचं की नाही, आज जायला आज इथे जातो आणि इथे शूटिंग करतो, असं असतं? नाही, लोकेशन वगैरे तो फिल्म वगैरे विषय होतो, तो ह्याच्यात एवढं चेक नाही कोण करत, हे सगळे ऍडजस्ट बोलू ना मी. समजा स्टेशनचा पाहिजे करा स्टेशनला शूट. आणि माझा एक स्वभाव असा आहे, मी ना पुढचा विचार आधी नाही करत, ते होईल ते बघू कर तरी. त्याच्यामुळे पुढे प्रॉब्लेम आहे ते ऍक्च्युली माझं बऱ्यापैकी होतं. असं असल्यामुळे होतं काय माहितीये, मी विचार नाही करायमुळे बिंदास करतो आणि मग काय प्रॉब्लेम होतो, ते होत जातात गोष्टी. सो मी असं काही बघत नाही, म्हणजे काय करा असं आहे. पण ऍज ना ह्या क्षेत्रामध्ये गेल्या 2-1 वर्षामध्ये इतके इन्फ्लुएन्सर आलेले आहेत आणि त्याचं आता आकर्षण वाढायला लागलंय, तरी पण हे चॅलेंजिंग आहे असं वाटतं ना, टिकून राहायचं असेल? टिकून राहायचं असेल तर युनिक कॉन्टेंट, म्हणजे चांगला काहीतरी प्रॉपर वेगवेगळा ट्राय, लोकांना कसं ते बोर नाही झाला पाहिजे, नाही तर लोक एक पिरियड पुरता बघतील ना दुसरा कोणतरी येईल, हे काय सुरू आहे ना. टिकायचं प्रॉपर असेल तर कॉन्टेंट युनिक कॅरेक्टर. माझी सवय मी कॅरेक्टर जास्त करतो, प्रत्येक आर्टिस्टची सवय असते, मला कॅरेक्टर करायला आवडतात वेगवेगळे. सो त्याच्यामुळे सतत सुरू असतं डोक्यात. आता असतं तेव्हा तेवढं विचार नाही करायचो, तेव्हा मी काय करायचो, एका दिवशी 4 उडवायचो, बिकॉज वेळ नसायचा. ते करा ते काय बोलतो करा, बिकॉज वेळ नाही. आता मी करतो दिवसाला एकच करतो, पण चांगली करतो व्यवस्थित. आणि मग त्यात आता असं होतं की जे मी असं म्हणजे मोटिवेशन वगैरे मी ज्या लेवलच्या पर्यंत सॉंग जो फिल्मी वाईब येते ती तसा कोण बनवत नाही, त्याला एफर्ट लागतात. बरोबर. सो त्याला शूटला पण वेळ लागतो, 2.5 तास शूटला जातो एका रील. ते 1.5 मिनिटाच्या व्हिडिओला सॉंगचा सिक्वेन्स वेगळा, कपडे चेंज ह्या होत्या. सो ते आणि युट्यूबला तर अख्खा दिवस लागतो शूटला, ती मोठी व्हिडिओ असते. पण हे खूप आता सिरियसली तुम्ही घेतले, कारण लोकांना तुम्ही आवडायला लागला की तुमचं जे काम चाललेलं आहे ते लोकांना आवडतंय, अजून खूप चांगलं काहीतरी दिलं पाहिजे, बरोबर ना? असं काहीतरी आता असं जे कायम वाटत राहतं. महावितरणच्या म्हणजे वायरमनच्या एवढ्या तुम्ही रिलीज केल्यात, तर एखाद्या महावितरणमधनं फोन आलाय का? फोन नाही आल्यात, मेसेज आहेत त्यांचे भरपूर. म्हणजे असे वायरमन आहेत की जळगाव, संभाजीनगर, बेळगाव साईडचे, तर त्यांचे पण मेसेज वगैरे आहेत. त्यांचं मेसेज काय पॉझिटिव्ह जास्तच आहे, सगळे निगेटिव्ह शक्यतो 1-2 कदाचित कसला असला तर, बट शक्यतो नाहीच आहेत ते. पॉझिटिव्ह जास्त म्हणजे कोणतरी आमच्यावर बनवत आहे, बिकॉज कोणी त्यांच्या बनवणारच नव्हता. वायरमन पोलीस बनवायचे, डॉक्टर बनवायचे, वायरमन कोण बनवत तुझ्या म्हणून बरा वाटत विचारतो. आणि त्यांना काय होतं, ते माझ्यावरून शेअर करतात. मी ते इंडिया टाकतो टॅग वायरमन, लोक वायरमन त्याच्यामुळे ते लोक त्यांना टॅग करतात किंवा त्यांना शेअर मेन्शन करतात. त्याच्यामुळे ती त्यांच्या ग्रुपवर जाते, व्हॉट्सअपच्या अशा पर्सनल याच्या असे लोक ते करतात, इन्स्टाला असं ते. असं पण हे खूप छान आहे, टॅग जे तुम्ही म्हणता ना, सगळ्यांना आवाहन करतात, ते होतं. ते कॅरेक्टर पडतं ना, ते सगळ्यांच होतं असं. आता एखादा पोलीस केला तर ते पोलिसांना टॅग करणार, असं आहे ते. सगळ्यात खूप चाललेला रील किंवा युट्यूबचा व्हिडिओ ज्याला खूप जास्त व्ह्यूज मिळालेत हे एक, आणि व्ह्यूज जरी नाही मिळाले तरी प्रतिक्रिया खूप भरपूर आल्या अशा एखाद्या व्हिडिओ बद्दल, असे कुठल्या? सगळ्यांनाच येतात. मी कमेंट सगळ्या बघत नाही, बिकॉज दिसत नाहीत मला. बऱ्याच कमेंट असतात प्रत्येक व्हिडिओ. मी कसा ज्या स्पीडने आता करतो ना त्या स्पीडने कोण करत नाही, बिकॉज डेली किंवा एका दिवस. आता आज पण संध्याकाळी व्हिडिओ येईल, काल शूट झालेले आहे, आज पण शूट करून उद्या टाकेल. सो हा कंटिन्युअस एवढा स्पीड नाही कोण करत. लोक 4-4 दिवसांना करू शकतात, बिकॉज शूट करू शकतो, बट कॉन्टेंट रेग्युलर नाही आठवू शकत कोण. त्यात परत स्क्रिप्ट करायची आहे, जाऊन शूट करायचंय, परत येऊन स्वतः एडिट करायचंय, अपलोड करायचंय, परत दुसरी प्रोसेस.
त्यात परत युट्यूब आहे वेगळं आणि प्रमोशन्स बाहेर बाहेरचे असतात. मग ते सगळं तेवढं ते भरपूर असं म्हणजे हे करायला लागतं. म्हणजे एखादी पिक्चर किंवा सिरियलचं प्रोडक्शन असेल तर हजारो माणसं वेगवेगळी कामं करत असतात. याच्यामध्ये एकच माणूस हो ना हजारो कामं करत असतात. असं काय ते होतं कसं ऑप्शन नाही ना आमच्याकडे. तरी पण एखाद्या पिक्चर किंवा मालिकेमध्ये अभिनयाची संधी मिळणं किंवा काम करण्याची संधी मिळणं, त्याच्यानंतर लोकांनी ते ओळखणं आणि मग आपण लोकप्रिय होणं, हा जो पिरियड लागतो त्याच्याही खूप आधी ह्या सोशल मीडियाने किंवा ह्या डिजिटल तंत्रज्ञानाने तुम्हाला लवकर ओळख दिली असं वाटतं तुम्हाला? हा, कारण मी सिरियल बिल कधी केलीच नाही. हा, त्याचा रिझन काय होतो, हा प्रत्येकाच्या हातात आहे. हा प्रत्येकाच्या तुमच्या सगळ्या आम्ही घराघरात आहे, मोबाईल घरी. हा, सोशल मीडिया पीकवर आहे सध्या, पीकवर आहे. आणि त्याही पेक्षा ना असं आमचंही ऑब्झर्वेशन आहे की 15 मिनिटं 20 मिनिटं एखादा कंटेंट आता लोकांना नाही बघायचा आहे. जे पटकन येईल 1-1.5 मिनिटामध्ये जे संपेल ते, पण त्याच्यात सुद्धा काहीतरी बोजड असण्यापेक्षा पटकन हसवणार असेल तर त्या या ताणाच्या काळामध्ये पटकन हसवणार एखादी गोष्ट असेल, अरे छान, बरोबर, ते स्क्रोलिंग पडतं ना, त्याच्यामुळे ते होतं. म्हणजे आपण कसं ते येत जातात ते ऑटोमॅटिक. पण एवढं सगळं असताना जसं मी म्हटलं की हे वन मॅन आर्मी आहे, म्हणजे सगळंच करावं लागतं. जरी काही मित्र असतील किंवा काही असेल तरी सुद्धा सगळ्याचा विचार करायला लागतो. म्हणजे आता अगदी प्रोफेशनली बघायचं तर त्याचं प्रमोशन आहे, त्याचं कंटेंट आहे, त्याचं रायटिंग आहे, त्याचा वेशभूषा आहे, ते कुठे करायचं, त्याचं काय करायचं, एडिटिंग आहे, सगळ्या गोष्टी एका व्यक्तीला करायच्या. वेशभूषावरून ना ते आता मला जाम प्रॉब्लेम होता, बिकॉज ते हवालदार ते करतो ना कॅरेक्टर, हे नॉर्मल कसे हे बाकीचे असे नॉर्मल करते, हे ह्या कपड्यावर पण करू शकतात, पण ते मला कॅरेक्टर ते मला सगळं ते ऍडजस्ट करावं लागतं. हा, आता हवालदारचा ड्रेस आणा, कोट असेल, वायरमनचा ड्रेस, असं ते जुन्यातलं दादा कोंडकेचं, दादा कोंडकेची पॅन्ट आहे, थोडं टोप, हे सगळं ते. पण ते मिळवता कसं? आता कसं मी सवय झाल्या आहे, कोणाला तरी माहिती मागून त्याचे हाय काय ते आहे काय, असं ऍक्च्युअली असंच करतो मी. धोतर पाहिजे असेल तेव्हा धोतर आहे काय असं. अच्छा, हा, छानच. पण हे सगळं करताना ना, जसं तुम्ही मगाशी म्हटलं की लोकांना जर एखादा कंटेंट आवडला नाही तर लोक स्क्रॉल करतात आणि दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणजे स्पर्धा प्रचंड आहे आणि इथे थांबायचं असेल तर चॅलेंज पण खूप आहे. तर त्यासाठी काय डोक्यात आहे, पुढे काय काय करणार किंवा कसं राहणार हे सगळं सस्टेन होणं, इथे टिकून राहणं? टिकून राहणं बोललो ना, काय कॉन्टेंट मध्ये युनिकता किंवा कॅरेक्टर प्रॉपर. आता मी ऍक्टिंगच्या फील्ड मध्ये असल्यामुळे कॅरेक्टर करू शकतो वेगवेगळे, जे कोण करत नाही इकडे. बरोबर. सो मला भीती नाही, काय भीतीपेक्षा असं म्हणेन की चॅलेंज म्हटलं मी की हे चॅलेंज आहे. कारण हे बघा, उद्या असंही होऊ शकतं की गुरव वायरमनला कॉपी करणारा दुसरा कोणीतरी येईल. हे होतच असतं, हे ह्या सोशल मीडियामध्ये हे सतत सुरू असतं. भीतीपेक्षा आपल्याला नवं काहीतरी द्यायचंय लोकांना. तुमचे कॅरेक्टर्स बदलत असतात. तुम्ही वायरमनला बराच वेळ ठेवलं नाहीत किंवा तुम्ही खेळचा जावे अधेमध्ये भेटतो, बरोबर आहे ना. तुम्ही आता अशोक सराफ सरांच्या भूमिका खूप छान पद्धतीने दाखवता, लक्ष्मामांच्या करता. तर हे सतत द्यावं लागतं, हे चॅलेंजिंग आहे. तुमच्या समोर सतत काहीतरी अभ्यास करावा लागत असेल, विचार करावा लागत असेल. हेच आन्सरच हे आहे. हा, जो ट्राय करतो वेगळा ना तो कधी मागे नाही. तो काय लोकांना आवडत जातं ना, ते भाई तू ट्राय करतोय वेगळं, असं लोक एन्जॉय करून बघतात. असं एकाच झोन मध्ये राहिला तर मग ते लोक बोर होतात. काय वाटतं तुम्हाला, हा झोन चांगला आहे की ह्याचा उपयोग करून टीव्ही आणि सिरियल्स किंवा पिक्चर मध्ये पण जायची इच्छा आहे? माझा एक माइंडसेट आहे. म्हणजे मी स्टार्ट केला होता ना, माझा मित्र होता, तो बोलता बोलता बोललेला की फ्युचरचा विचार करू नकोस, प्रेझेंट बघ, प्रेझेंट मध्ये मेहनत घेशील, फ्युचर सोडून देस, तो ऑटोमॅटिक होत जाईल. आणि एक्झॅक्ट तेच झालं. मी त्यावेळी पण आजच्या ह्याचा काय केलं नव्हता, म्हणजे आता थोडाफार काय नाव झालं तो पण केला नव्हता. आणि आता पुढे समज 2 वर्षात समज सिनेमा केला मी समजा, तर तो पण विचार नाही माझ्या आता केला तरी आलोय खालून, किती पडणार आहे अजून खाली, असं नाही की वरच्या घरातून, म्हणजे त्या इंडस्ट्री मधून आलोय, खालूनच आलोय, गेलो तरी चांगला तर नाही गेलो तरी असं आहे. सो असं काय फिकीर नाही, काम करा. हल्ली सोशल मीडिया किंवा युट्यूब करणं, इंस्टाग्राम करणं म्हणजे पैसे कमावणं हा एक भाग झालेला आहे.
तर तुमचं हे ध्येय नाहीये मला नक्की माहिती, तुम्हाला मनोरंजन करायचं आहे लोकांना. कारण तुम्ही ज्या मेहनतीने हे सगळं करता आणि ज्या पद्धतीने लोकांच्या समोर येता त्याला धाडस लागतं. लोकांना काय आवडेल ह्याचा हल्ली अंदाज येत नाही. असं असताना सुद्धा तुम्ही धाडस करून समोर येता लोकांच्या आणि ते छान पद्धतीने मांडता आणि ते भिडतं लोकांना. कारण ती भाषाच मुळात आपली आहे, आपली पॉलिश भाषा नाहीये. तुम्ही गावातल्या लोकांसारखं बोलता, त्यामुळे अरे हा आपलाच माणूस आहे असं वाटतं. हे मी जे तुमच्या रील्स बघितले त्याच्यावर मला वाटतं. असं असताना त्याच्यातनं अर्निंग हा भाग अर्थातच येतो. तर ते आता सुरू झालंय किंवा ते तुम्हाला त्याच्यात पण आता पडायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही काही वेगळा प्रयत्न करणार आहात. जे या सोशल मीडियामधनं अर्निंग होतं त्याचा तुम्हाला काही फायदा होतोय किंवा काय? अर्निंग म्हणजे कसं, इंस्टाग्राम कडून अर्निंग नसते, बट इंस्टाग्राम कडून मी प्रमोशन करतो. क्रिएटर सगळ्यांची, माझीच नाही, ब्रँड प्रमोशन येतात ते इंस्टाग्रामची अर्निंग आणि युट्यूबची अर्निंग आहे. युट्यूबच्या सिरीज कडून, बिकॉज चॅनल मॉनिटाईज असल्यामुळे त्याची अर्निंग असते. म्हणजे एकीकडे मनोरंजन आहे, एकीकडे उत्पन्न पण निर्माण होणं हा एक खरं तर आपल्या आयुष्याचा पार्ट आहे. त्याच्यामुळे मी हा प्रश्न विचारला. असं असेल तर मला वाटतं की खूप चांगला हा तंत्रज्ञानाने घडवलेला बदल आहे. आज अनेक ठिकाणी आपण इतकी वर्ष बघतोय, ज्याला अभिनेता व्हायचं, अभिनेत्री व्हायचंय किंवा मनोरंजन क्षेत्रात असू दे किंवा कुठल्याही क्षेत्रात असू दे, स्ट्रगल तर प्रत्येक ठिकाणी आहे. असं असताना हा एक सोपा नाही म्हणणार मी, पण एक चांगला मार्ग डिजिटल तंत्रज्ञानाने आजच्या तरुणांना दिलेला आहे. अनेक कंटेंट क्रिएटर आपल्याला भेटतात, त्यांचे आपण कंटेंट बघतो, पण खेळचा जावई सगळ्यांनाच आवडतो आणि सगळ्यांचा लाडका झालेला आहे असं मला वाटतं. जाता जाता एक प्रश्न, ही सिरीज नेमकी काय आहे आणि खरंच तुम्ही खेळचे जावई आहात का? नाही, हा तुम्ही हा मला बरेच विचारता बरेच जण विचारतात. गुरव वायरमन बद्दल खेळचाच, ऍक्च्युअली खेळचाच जावय का हा पण मोठा प्रश्नच आहे. तुम्हाला पडलेलाच आहे? मला नाही लोकांना. कारण चिपळूणचं गाणं आहे, रत्नागिरीचं मी स्वतः आहे, सोसू मालवणचं गाणं आहे किंवा रायगड किंवा असे बरेच आपल्याकडचे संगमेश्वर वगैरे. खेळचाच का? खेळवर कसं आहे, असं काय खास खेळवर प्रेम नाही काय, नाही, पण खेळ छान आहे ऍक्च्युली. खेळची माणसं, बिकॉज मी शूट तिकडे केलंय, तिकडची खूप चांगली माणसं आहेत आणि ती सिरीज त्यांच्यामुळे व्हायरल गेलाय. ती युट्यूबला 6.5 लाख आहे पहिला पार्ट, बिकॉज रीलला मिलियन व्ह्यूज काढतात. आजकालची पोरं पण रील बनवतात, इझी आहे. युट्यूब सिरीज कोणीही बनवू शकत नाही आणि त्याला व्ह्यूज काढणे ते खूप कठीण आहे. सो ती त्यांच्यामुळे गेली, बिकॉज ती खेळमध्ये ना जाम युट्यूबला शेअर झाली. त्यांच्या ह्याच्यात खेळ जावं आपल्याकडे, असं ते खेळमध्ये खूप व्हायरल झाला. आणि खेळचं जावं का, माझी एक रील होती आधीची, त्याच्यात मी असा बोलता शूट इकडेच केली भरपूर आधीची. तेव्हा मी असं बोलता त्याच्यात ना बोललो होतो, काय तुमच्या खेड्यातली लोका बिका, म्हणजे त्या बायको अशी दाखवली खेड्यातली, म्हणजे जाता मैत झालाय तिच्याकडचा, त्यांच्या म्हणजे आपलं गेलंय तिचा कोणतरी मामा काका, आणि मी जातो पिसाळलो आणि काय बायको बिको अशी तुमचा खेड्यातली माणसा कॉल नाही सध्या असं चुकून बोलतो. खेडवाल्यांना त्या कमेंटला खूप असे अरे खेळचं हवं म्हणजे ती खेळचं बोललो म्हणून खेळचं जावं अशा कमेंट मध्ये होत्या त्या रीलच्या. तेव्हा मला ते डोक्यात असं आलं की खेळचं जावं. अच्छा. मग तिने सिरीज केल्या, रील करायला लागलो, त्याच्यानंतर मग म्हटलं युट्यूबला प्रॉपर मोठं करूया. म्हणजे 2 पार्ट बनवले युट्यूबला त्याचे. हे खेळचं जावई होण्यामागची कहाणी ही आहे. हे माहित तसं नाही आहे, बट ते असं आहे, ते बाकीचं ठरवून नाही काय खेळचं जावं. भाषा जी निवडताना ती सगळी प्रॉपर आपली गावातलीच असते आणि त्याला तुमच्या समोरचा आता एक्झाम्पल कॅरेक्टर असेल मग तशी नसते. मग ती बाहेरची पण येते. अशोकसराव मामांचा सेन्स करायचा, लक्ष माझा दादा कोणतो तो वेगळा पॅटर्न पडतो, किंवा एखादा कॅरेक्टर महाराजांचं करायचं, ते कॅरेक्टर नुसार आहे. बट शक्यतो जो कोकणाचा फ्लेवर नाही असतील ना व्हिडिओ, मग ते प्रॉपर आपल्या इकडचा येतो. असं. आवडता अभिनेता बोललो की नाव आता ही सगळी आणि आदर्श? अशोक मामा, लक्ष मामा, दादा कोणते, त्याच्याशिवाय नाही. बिकॉज मी लहानपणी ना आताचे म्हणजे असं आताच्या कमी नाही लेखत मी, ते ऍक्टर आहेत. ह्याने हे जनरेशन ह्याने म्हणजे जेव्हा कायच नव्हता तेव्हा लोक दूरदर्शनवर ह्यांचे सिनेमे बघून मोठे झाले. लहान होतो तेव्हा कायच नव्हता, शनिवार फक्त हेच दिसायचे. सो ते असे सोपे असे नाही की एकदम ऍक्टर सारखे, ते मोठे स्टार आहेत आणि जनरेशन स्टार आहे. त्याच्यामुळे ते मध्येच थोडाफार टायमिंग येतो माहिती ना मला, जर तुझ्यात मामाचा टायमिंग दिसतो अशोक मामा सारखा लक्ष असं ते बोलतात ना, ते सवय झाली ती. असं काही शिकलो नाही मी, बट ते बघून झालं सर कदाचित, जास्त मी बघत सिनेमे त्यांचे आणि आवडीन. सो कदाचित ते असेल, ते असं काय मी काही भेटलो किंवा त्या कोणाला पण, बट ते असं असेल कदाचित. मंडळी, अभिषेक गुरव यांच्यासोबत आपण बोललो.
आणि मी जसं म्हटलं सुरुवातीला की डिजिटल तंत्रज्ञानाचा मिडास टच त्यांना झालाय आणि एक विद्यार्थी तिथून एक रील स्टार अशी आतापर्यंत ओळख त्यांची झालेली आहे. आणि रत्नागिरीतल्या मेरवी सारख्या गावातला हा युवक आज अनेक लोकांच्या घरात असलेल्या मोबाईलवरती दिसतो. त्यांना रिप्लाय येतात, लाईक्स येतात, शेअर केले जातात, त्यांच्याबद्दल बोललं जातं, प्रतिक्रिया येतात आणि आवडीने सगळेजण त्यांचे रील्स आणि युट्यूबवरचे व्हिडिओ बघतात. मी जसं म्हणाले की हे जे डिजिटल तंत्रज्ञान आहे याने खरंच अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणलेला आहे आणि मागे मेहनत आहे. आणि त्याहीपेक्षा ह्या मीडियावरचं किंवा या अभिनय क्षेत्रातलं किंवा जे आपण देतो समोर त्याच्यावरचं प्रेम आहे. तुमच्याशी बोलताना आम्हाला जाणवलं की तुमचं ह्या सगळ्यावर प्रेम आहे आणि तुम्हाला ते करायची इच्छा आणि जिद्द आहे. तुमच्याशी बोलून आम्हाला खूप आनंद झाला आणि खूप वेगळ्या अँगलने आम्ही फक्त तुम्हाला मोबाईलवर बघतो पण तुम्ही हे सगळं कसं करतात हे सगळं जाणून घेण्यामध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं. जाता जाता तुम्ही प्रहार डिजिटल हे आमच्या युट्यूबला वायरमनच्या भाषेत काय सांगाल? हॅलो, हा साहेब गुरव वायरमन स्पीकर. हा ना, इकडं प्रहार डिजिटल मध्ये आलोय. लाईटी लावा नाही हो, मुलाखत आहे माझी. होय होय होय, लाईट संध्याकाळपर्यंत लाईटी लावतो मी. हा चालेल निघाले कॉल करतो माझी. होय होय चालेल. हा, तुम्ही प्रहार डिजिटलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी जरा येतो लाईटी लावून. धन्यवाद.